स्वामी समर्थ. पॉझिटिव्ह वाइब्स विथ शीतल या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. एखादं चांगलं काम करण्यासाठी आपल्या जेव्हा मनात एक इच्छा निर्माण होते, तीच ते काम करण्यासाठी योग्य वेळ असते. तेव्हा फार वेळ वाया न घालवता त्या कामाला आपण लगेचच सुरुवात केली पाहिजे. कधी कधी ते काम करताना तुमच्या वाटेत बरेच अडचणी अडथळे येत असतात, पण त्या अडचणी आणि अडथळे आपल्याला मार्गदर्शक म्हणून पाठवले गेले आहेत असं समजून आणि ते आपले आधारस्तंभ आहेत असं समजून आपण जर पुढे पुढे गेलो तर ते अडचणी आणि ते अडथळे आपल्याला वाटाच दाखवत असतात. एका राज्यात एक राजा सभेमध्ये बसलेला असताना तो थोडासा अस्वस्थ असतो. त्याला काही प्रश्न पडलेले असतात. जेव्हा सगळा दरबार समोर बसलेला असतो तेव्हा तो दरबारासमोर 3 प्रश्नांची मांडणी करतो. त्यातले त्याचे 3 प्रश्न. त्यातला पहिला प्रश्न की कोणतेही चांगलं काम करण्याची योग्य वेळ कोणती. दुसरा प्रश्न असतो की ते योग्य काम करण्यासाठी योग्य माणूस कोणता. त्या राजाचा तिसरा प्रश्न असतो त्यावेळेला आपलं कर्तव्य काय पाहिजे. तो दरबारासमोर हा प्रश्न मांडतो. दरबारातील प्रत्येक जण आपापल्या परीने त्या प्रश्नाचं उत्तर देऊन राजाला खुश करण्याचा प्रयत्न करतो. राजाला त्या गोष्टीचं, त्या उत्तरांचं समाधान मिळत नसतं. अचानक त्याच्या कानावर पडतं की गावाबाहेर एक संन्याशी राहत आहेत. तुम्ही त्यांच्याकडे जाऊन तुमच्या प्रश्नांचं उत्तर घ्यावं. राजाला ही गोष्ट पटते आणि राजा दुसऱ्या दिवशी सकाळीच आपण संन्याशाला भेटायला जाणार आहोत हे ठरवतो. दुसऱ्या दिवशी सकाळीच राजा आपला पेहराव बदलून आपल्या काही सैनिकांसोबत घोड्यावर बसून गावाच्या बाहेर जायला निघतो. संन्याशाचं घर थोड्या अंतरावर राहिलेलं असतं. तेव्हाच तो सगळ्या सैनिकांना तिथे थांबवतो आणि तो घोड्यावरनं उतरून एकटाच चालत संन्याशाच्या घराकडे जातो. जेव्हा तो संन्याशाच्या झोपडीजवळ पोहोचतो तेव्हा तो बघतो संन्याशी त्याच्या छोट्याशा शेतामध्ये पेरणी करत आहे. जेव्हा तो संन्याशाकडे बघतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं संन्याशी खूपच कमकुवत झालेला आहे, शरीराने खूप दुर्बल झालेला आहे, त्याच्या अंगात कुठलीच प्रकारची शक्ती उरलेली नाहीये. तो कसा बसा ते रोपं घेऊन ती पेरणी करत असतो. त्याच्या मनात लगेचच येतं की आपण आपले प्रश्न विचारण्याआधी पहिले या संन्याशाची मदत केली पाहिजे. म्हणून तो मी राजा आहे हे विसरूनही संन्याशाच्या मदतीला जातो. तो थोडी त्याची पेरणी करू लागतो. पेरणी करता करता त्याच्या मनात येतं मी पेरणी करता करता संन्याशाला विचारावं. म्हणून तो संन्याशाला त्याला जे 3 प्रश्न पडले होते ते तो विचारतो. संन्याशाने कधीच ओळखलेलं असतं की हा साधारण माणूस नसून हा राजा आहे. संन्याशी त्याला म्हणतो तुझ्या त्या 3 प्रश्नांची मी उत्तरं नक्की तुला देईन, पहिले तुझं हे काम तू पूर्ण कर. संन्याशी आणि राजा दोघंही मिळून पेरणी करतच असतात. तोवर एक वेगात धावत एक माणूस त्यांच्या दिशेने येताना ते दोघ जण बघतात. तो माणूस धावतच त्यांच्या दिशेने येतो, जोरात ओरडतो आणि खाली बेशुद्ध होऊन पडतो. संन्याशी आणि राजा धावतच त्या माणसाच्या दिशेने जातात. ते बघतात तर त्याच्या पोटावर खूप मोठी जखम झालेली असते आणि त्या जखमेतून खूप भळाभळा रक्त वाहत असतं. राजा क्षणाचाही विलंब न करता त्याची खातिरदारी करण्यास सुरुवात करतो, त्याची मलमपट्टी करण्यास सुरुवात करतो. त्याचे रक्त कुठल्याही पद्धतीने थांबलं पाहिजे म्हणून तो स्वतःचे कपडे सुद्धा त्याच्या पोटाला बांधतो. संन्याशी हे सगळं बघत असतो. संन्याशाला हे खूप आवडतं. थोड्या वेळाने जेव्हा त्याचं रक्त पूर्णपणे थांबतं तेव्हा राजा माणसाला खांद्यावर टाकून संन्याशाच्या झोपडीत घेऊन जातो आणि तिथे स्वतः जमिनीवर बसून त्या जखमी माणसाला तो पलंगावर झोपवतो. राजा पेरणी करून खूप दमलेला असल्या कारणाने तो लगेचच झोपून जातो. तो रात्र संन्याशाच्या झोपडीतच काढतो. सकाळी जेव्हा तो उठतो तेव्हा जखमी माणूस त्याच्या पाया पडायला लागतो. तो खूप त्याचे आभार मानत असतो, त्याला त्याची माफी मागत असतो. राजाच्या काही लक्षात येत नाही. राजाला वाटतं की मी याची मदत केली, मी याच्या जखमेवर मलमपट्टी केली म्हणून हा माझे उपकार तर मानतोय, पण हा माफी का मागतोय. तो माणूस सांगायला सुरुवात करतो की एका युद्धामध्ये तुम्ही माझ्या भावाला मारलत, आमची जमीन जी काय आमची थोडीफार जमीन होती ती पण तुम्ही आमच्याकडनं हिसकावून घेतली आणि ह्या रागाच्या भरात मला तुम्हाला मारून टाकावं ही इच्छा माझ्या मनात आली होती. आणि मला जेव्हा कळलं की तुम्ही तुमचा वेश बदलून सैनिकांना मागे सोडून
तुम्ही या संन्याशाला भेटण्यासाठी येत आहात. तुम्ही येण्याच्या आधीच मी झुडपांमध्ये लपून बसलो आणि मी असं ठरवलं की तुम्ही जेव्हा संन्याशाला भेटून परत याल तेव्हा मी तुमच्यावर तलवारीने वार करेन. पण झालं असं, मी बऱ्याच वेळ झुडपांमध्ये लपून राहिलो, पण तुम्ही काही केल्या आले नाहीत. आणि मग जेव्हा तुम्ही नाही आलेत, तुमची वाट बघून मी झुडपातून बाहेर येऊन मीच संन्याशाच्या झोपडीजवळ येऊन तुम्हाला मारावं असं ठरवलं. ते करण्यासाठी मी बाहेर पडणार तोच तुमच्या सैनिकांची माझ्यावर नजर गेली. सैनिकांनी मला ओळखलं आणि सैनिकांनी मला मारण्यास सुरुवात केली. या झटापटीमध्ये मी पळायला लागलो, पण तुमच्या सैनिकांच्या तलवारीचा घाव माझ्या पोटावर बसला. पण मी जेव्हा इथे येऊन बघतो तेव्हा मी बेशुद्ध पडलो, पण राजा असूनही तुम्ही माझी मलमपट्टी केली. त्याबद्दल मी तुमची माफीही मागतो आणि मी तुमचे धन्यवादही मानतो. राजा हे सर्व जेव्हा ऐकतो तेव्हा राजाला थोडंसं वाईट वाटतं. राजा म्हणतो की मी मान सन्मानाने तुमची जी जमीन आहे ती मी तुम्हाला परत करतो. आणि राजा त्या माणसाला माझ्या दरबारात तुम्ही कामासाठी रुजू व्हावे हेही सांगतो. हे ऐकून त्या माणसाला खूपच आनंद होतो. तो राजाला भरपूर आशीर्वाद देतो. राजा म्हणतो संन्याशाला, आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी वाटही पाहिली, पण अजूनही माझ्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलेली नाहीत. संन्याशी म्हणतो, तुझ्या कृतीमध्येच तुझ्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं लपलेली होती. राजा म्हणतो, ते कसं? संन्याशी म्हणतो की ज्या वेळेस तू मला भेटण्यासाठी म्हणून आला तेव्हा तुझ्या प्रश्नांची तुला उत्तरे हवी होती, पण जेव्हा तुझ्या लक्षात आलं माझ्यामध्ये तेवढी शक्ती राहिली नाहीये की मी माझ्या शेतामध्ये पेरणी करू शकतो, तर ते तू बघून क्षणाचाही विलंब न करता तू एक राजा असून तू माझ्या पेरणीसाठी माझी मदत केली. तुझ्या प्रश्नाचं हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की एखादी चांगल्या कामाची इच्छा तुमच्या मनात आली तर क्षणाचाही विलंब न करता, थोडाही वेळ वाया न घालवता ते काम करण्यास आपण सुरुवात केली पाहिजे. तुझा प्रश्न दुसरा, योग्य काम करण्यासाठी योग्य माणूस कोणता? तर तुझ्या त्या वेळेच्या काम करण्यासाठी योग्य माणूस हा मी होतो, कारण माझी मदत करण्यासाठी तू त्या वेळेला धावून आला होतास. तुझा प्रश्न तिसरा, जेव्हा तू आलास तेव्हा तू पाहिलंस तू त्या जखमी माणसाची मदत करणं म्हणजे चांगल्या कामाची ती योग्य वेळ होती. त्या योग्य वेळेसाठी योग्य माणूस म्हणजे तो जखमी माणूस होता. आणि त्या जखमी माणसाची तू कोणी का असेना पण त्या क्षणाला देखरेख करणं हे तुझं कर्तव्य त्या वेळेसाठी होतं. राजाला अशा प्रकारे त्याच्या तिन्ही प्रश्नांचं उत्तर मिळतं. बदल करण्यास सुरुवात करण्यासाठी सध्याच्या सारखी योग्य वेळ नाही, फक्त एक वेळ महत्वाची आहे, ती म्हणजे आत्ता. श्री स्वामी समर्थ.